नमस्कार. हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज मी इथे तुमच्यासमोर बसलोय तेव्हा ही एक मे महिन्यातली अत्यंत रखरखीत अशी दुपार आहे. आजूबाजूला सर्वत्र काळी माती उकरून पडलेली आणि सर्व झाडं अशी निष्पर्ण आहेत. मी आहे मराठवाड्यातल्या कोणत्याही अशा एका गावात की ज्या गावाचं सर्वसाधारण चित्र सारखंच असतं, परंतु आज ज्या ठिकाणी मी बसलेलो आहे तिथं काहीतरी वेगळं घडतंय. मी आहे शिरूर कासार तालुका, बीड जिल्हा, आर्वी गाव. या आर्वी गावामध्ये या दुष्काळावर मात करण्यासाठी वेगळं काहीतरी घडतंय आणि या सगळ्या मागची प्रेरणा दुष्काळावर मात करण्याचा त्यांचा हा प्रवास कसा होता. स्वागत करूया प्रसिद्ध अभिनेते म्हणून ज्यांची आजवर ओळख होती त्याहीपेक्षा नाम फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेले मकरंद अनासपुरे. मकरंदजी स्वागत. मकरंदजी, आत्ता आपण बसलोय तो शिरूर कासार तालुका आज दुष्काळानं ग्रस्त आहे. तुम्ही सुद्धा मराठवाड्यातले आहात. मराठवाड्यात आपलं बालपण गेलं. इतका प्रचंड दुष्काळ कधी पाहिला होता? नाही, माझा जन्म 73चा, तेव्हापासून नाही पाहिलं मी कधी. म्हणजे आत्ता जी परिस्थिती आहे की शेतीला तर सोडाच, पण प्यायला देखील पाणी नाही, अशा स्वरूपाची स्थिती यापूर्वी कधीही नव्हती. नाही. आणि त्यातूनच 9 महिन्यापूर्वी तुम्ही आणि नाना पाटेकर यांच्या डोक्यात एक कल्पना आली आणि त्यातून नानामधला ना आणि मकरंदमधला म अशा नाम फाउंडेशनला सुरुवात झाली. काय होता तो दिवस? गणपतीच्या सीझनमध्ये या फाउंडेशनची स्थापना झाली. याची सुरुवात म्हणजे जी झाली ती 9 आणि 10 ऑगस्टला. 9 ऑगस्ट रोजी आम्ही बीडला मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना काही मदत करायची आणि विदर्भातल्या, अशा 2 टप्प्यात आम्ही. आणि तेव्हा ती आमच्या खिशातनं आम्ही काही मित्रांनी मिळून जमवलेली रक्कम होती. बीडमध्ये आम्ही 112 कुटुंबांना तेव्हा मदत केली आणि नागपूरमध्ये दुसऱ्या दिवशी 10 ऑगस्टला 65 कुटुंबांना आम्ही मदत केली. आणि ही सगळे आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधव. त्यावेळेला नाम फाउंडेशन आणि त्यातून इतकी प्रचंड मोठी कामं उभं राहतील असं वाटलं होतं? अजिबात नाही. कारण काय होतं की फक्त एक सकारात्मकता. त्या कार्यक्रमाला मी पाटेकरांना आग्रहाने घेऊन आलो. खरं तर ही सुरुवात झाली पाटेकरांमुळे. त्यांचा मला सातत्याने संपर्क होता आणि ते म्हणाले की अरे, मराठवाड्यात आणि विदर्भात काही माझ्या वतीने मदत देऊन ये. तर मी त्यांना म्हणलं की मला पण करायची आहे, आणखी काही मित्र आहेत त्यांनाही करायची आहे, मग तुम्ही येणार असाल तर करतो, असं मी त्यांना सांगितलं. तर त्यावेळी ते म्हणाले की नाही, काही आपल्याला त्याचा गाजावाजा करायचा नाही वगैरे. मी म्हटलं नाही, आता कसं आहे की आपण जेव्हा मदत करू तेव्हा त्याला एक मर्यादा आहे ना. पण हे जर थोडंसं जरी माहीत झालं लोकांना तर ती जास्त मदत मिळू शकते, जास्त कुटुंबांना मिळू शकते आणि जास्त सकारात्मकता येऊ शकते. असं झाल्यानंतर मग पाटेकर तयार झाले. ते म्हणले मग फक्त बीडला येतो मी. म्हणलं ठीक आहे. पण बीडचा कार्यक्रम झाला आणि ते फार अंतर्मुख झाले. ते म्हणाले हे तर आयुष्यभर न संपणारं काम आहे, याची खूप व्याप्ती मोठी पाहिजे. मग दुसऱ्या दिवशी ते नागपूरला आले आणि नंतर मग आम्ही हे 2 केल्यानंतर त्याचा माध्यमांनी, खरं तर माध्यमं या गोष्टीसाठी फार जबाबदार आहेत की त्यांनी ह्या सकारात्मक कामाला फार महत्त्वाची आणि मोठ्या स्तरावर प्रसिद्धी द्यायला सुरुवात केली. आणि त्यामुळे मग नंतरचं सप्टेंबरातला आमचा जो मराठवाडा दौरा होता त्यात आम्ही पोस्टमन होतो. म्हणजे मुंबई पुण्यातल्या काही सुहृदांनी दिलेले धनादेश आम्ही इकडे येऊन दिले. हे सगळं ऑगस्ट सप्टेंबरला सुरू झालं आणि आज आपण मे मध्ये इकडे बसलोय की ज्या गावामध्ये तुमचं ओढा रुंदीकरणाचं, खोलीकरणाचं काम या बाजूला सुरू आहे. आत्तापर्यंत किती पैसे जमा झाले हो? तुम्ही दातृत्वाला महाराष्ट्राच्या आवाहन केल्यानंतर किती पैसे जमा झाले? साधारण 35 कोटीपर्यंतची. 9 महिन्यात 35 कोटी रुपये जमा झाले. हो हो. आणि ह्याच्याही पेक्षा जास्त ती जमली असती, परंतु अजून आपल्याला फॉरेन फंडची परमिशन नाहीये. कारण परदेशातनंही तेवढीच विचारणा आहे, तेवढंच त्यांना द्यायचं आहे. त्यामुळे खूप अजून इतके दानशूर लोक आहेत, याचा एक आनंद फार झाला. आणि सकारात्मकता ती आहेच आहे, म्हणजे ती सुप्त आहे, ती नाहीशी झालेली नाही याची खात्री पटली. आणि 35 कोटी म्हणजे खूप रक्कम झाली. या 35 कोटी रुपये रक्कम जमा तर झाली, परंतु याचा विनियोग योग्य रीतीनं योग्य ठिकाणी व्हावा याच्या करता म्हणून कुठले कुठले प्रकल्प, आता किती प्रकल्प चालू आहेत?
आता मी तुम्हाला हेड्स सांगतो, कारण विविध हेड्स खाली आपण काम करतो आहोत. जी आपण 15,000ची मदत आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या कुटुंबियांना केली, त्यामध्ये साधारण 2200 कुटुंब झाली. आता त्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा आपण हिंडून दौरा केला. म्हणजे सगळीकडे पाटेकरांना मी आग्रहाने नेलं आणि ते सुद्धा आले. आणि मागच्याच महिन्यामध्ये आम्ही कोल्हापूरचा पश्चिम महाराष्ट्रातला कार्यक्रम, म्हणजे आमचा तो टप्पा पूर्ण झाला. 2200 कुटुंबांना आम्ही पर्सनली भेटून जाऊन तिथे मदत केली. हा पहिला मुद्दा. त्यानंतर एक हेड असा केला की महिला रोजगारासाठी. मग महिला रोजगारासाठी आतापर्यंत 1150 शिलाई मशीनचं वाटप, प्लस डाळ मिल, प्लस पिठाची गिरणी, प्लस शेवया मशीन, असं 1150 कुटुंबियांना आपण केलेलं आहे. त्यानंतर आपण 300 शेतकरी बांधवांना शेळ्यांचं वाटप केलेलं आहे, त्यांचा एक वेगळा रोजगार सुरू व्हावा यासाठी. त्यानंतर आता इथे शांतीवनला आपण 200 मुलांच्या 1ली ते 10वीच्या शिक्षणाची सोय या जून महिन्यापासून आपण करणार आहोत. तिकडे एक हॉस्टेल उभं राहतंय. हॉस्टेल उभं राहते. तर ते नाम फाउंडेशन आणि शांतीवनच्या संयुक्त विद्यमान आहे. दीपक नागरगोजे हा आपला एक अत्यंत सहृदयी आणि फार चांगला समाजकार्य असणारा मित्र आपल्याला त्यामध्ये लाभला आणि मग ते एक काम सुरू झालं. याशिवाय आपण क्लस्टरमध्ये 150 शेतकऱ्यांना ठिबक सिंचन लावून दिलं. याशिवाय आपण 2 अन्नछत्र आता सुरू केलेत या उन्हाळ्यामध्ये. एक बीडचं आता सुरू होईल या 2 दिवसामध्ये, आणि एक काळेवाडीला, पिंपरी चिंचवडला आपण सुरू केलेलं आहे. कारण दुष्काळामुळं खूप स्थलांतरित फॅमिलीज आहेत ज्यांच्या जेवणा खाण्याची सोय, कारण मुळात आपलं म्हणणं असं आहे की ती काही भिकारी नाही आहेत, आज तिथे उपलब्धी नाही, पाण्याचीच उपलब्धी अवस्था ही झाली. हो, तर त्यामुळे आपण तिथे समोर येणं आणि त्यांना मदत करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. ते एक आपलं हेड आहे. याशिवाय आपण 125 मुलींना सायकलिंगचं वाटप केलं, ज्या 10-12 किलोमीटर दररोज जा-ये करतात शाळांमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काम या उन्हाळ्यामध्ये आपण केलेलं आहे, हे 4 महिन्यामधलं आपलं काम आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे, 5 महिन्यांमधलं. यामध्ये आपण 500-550 किलोमीटरचं एक्सकेव्हेशनचं काम करतो. म्हणजे खोलीकरण आणि रुंदीकरण. म्हणजे गावागावाच्या बाजूला जे ओढे आहेत, ओहोळ आहेत, छोट्या छोट्या नद्या आहेत, त्यातला गाळ काढायचा पोकलेंनी आणि तो गाळ त्याच्या किनाऱ्यावर टाकायचा किंवा शेतकऱ्यांना द्यायचा. आणि त्याच्यात जे पाणी साठेल त्या पाण्यातून तो भाग सुजलाम सुफलाम होईल. किती पाणी साठवणार आहात? साधारण 28.30 अब्ज लिटर पाण्याचा साठा होईल. म्हणजे साधारणतः एका धरणाचीच व्याप्ती आपल्याला याच्यामध्ये मोजावी लागेल. 1 TMC म्हणता येईल आपल्याला पाणी. हे सगळं 1 TMC पाण्याचा साठा आपण निश्चित करू या पावसाळ्यामध्ये. या 35 कोटी रुपयाचा विनियोग करण्याकरता तुमच्यासारख्या व्यस्त कलाकाराचा दिवस तर पुरणार नाही. बरोबर. त्यामुळे याच्यात अनेक कार्यकर्ते तुम्हाला हाताशी घ्यावे लागले असतील, त्यांच्याविषयी काय सांगाल? एक गंमत अशी आहे की सगळ्यात आधी तर मी नाम संस्थेला ज्यांनी आतापर्यंत धनादेश देऊन मदत केली त्यांचे एक दिलगिरी, त्यांच्याकडे एक माफी मागतो अशी की आमचं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर नाही, त्यामुळे हळूहळू हा कासवाच्या गतीने कारभार चालू आहे. कारण ह्यामध्ये आम्ही सगळे जे ट्रस्टी आहेत ते अत्यंत व्यस्त शेड्यूल असलेले ट्रस्टी आहेत. पूर्ण वेळ अजून आम्हाला तसं कार्यकर्ते अजून मिळालेले नाहीत. याशिवाय आम्हाला जे जॉईन झालेले आहेत म्हणजे त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची कामगिरी ह्या बाकीच्यांच्याच मुळे. आम्ही फक्त काय पाटेकर म्हणतात तसं मोहरमातले वाघ आहोत आणि खरं काम करणारे वेगळे आहेत. त्यामध्ये राजाभाऊ शेळके आहे, केशव आघाव आहेत, विलास चामे आहे, त्यानंतर शुभा महाजन आहेत औरंगाबाद परिसरात. आता मेघना बडजाते पण आम्हाला जॉईन झाले. लोक चळवळ झाली. हो 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 हो. परंतु जशी ही सगळी चांगली नावं तुम्ही सांगितलीत तसे काही बदमाश लोकही तुमच्या संपर्कात आले असतील? अर्थातच. म्हणूनच आपली ही कूर्म गतीने चाललेली चळवळ आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो की माणुसकीचं एकीकडे खूप चांगलं दर्शन होत असताना फार वाईट दर्शन पण आहेच आहे ना. म्हणजे मला औरंगाबादमध्ये जेव्हा आम्ही मदत निधीचा कार्यक्रम केला त्यानंतर एकाने ती यादी मिळवली आणि त्यातल्या काही फॅमिलीजला फोन केले ज्यांना आम्ही 15,000 रुपये दिले. त्यांना त्यांनी फोन करून सांगितलं की पाटेकर पर्सनल अकाउंटमधनं 1 लाख रुपये देणार आहेत, तर त्यासाठी XYZ ठिकाणी 3,000 रुपये घेऊन भेटा. आणि 7 फॅमिलीजकडनं 3,000 रुपये घेतले त्याने.
म्हणजे असे बदमाश निघाले. हो, आणि 7व्या फॅमिलीच्या वेळेस विश्वास नांगरे पाटलांनी पकडलं त्या माणसाला. म्हणजे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा सुद्धा प्रकार आहे, ते सुद्धा आम्हाला दिसलं. दुसरी गोष्ट, आमची व्याप्ती ही हळूहळू घडते आहे, कारण त्यामध्ये चांगली माणसं, आणि एकतर ह्यामध्ये मोहिमेमध्ये पैसा कोणाला मिळणार नाहीये, त्यामुळे जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते बहुतांशी आपलं चेकनी होत आहे. चेकनी आणि पारदर्शी. म्हणजे मुळात काय आहे की तुम्ही आम्हाला कॅश द्यायचीच नाहीये, चेकच द्यायचा आहे. चेक द्यायचा आहे आणि त्याचा आम्ही जे काही हे करणार ते सगळं चेकनीच आहे. त्यामुळे त्या व्यवहारामध्ये आता गमर अशी आहे की पैसे तर आले, हो. चांगली माणसंही मिळाली, बदमाश जे होते, फोलकट होती ती दूर झाली, परंतु नेमका कोणता प्रयोग प्रायोरिटीने निवडायचा याचा निर्णय आणि त्याचं मॉनिटरिंग कसं करता? ही पण आता कशी थोडीशी सुरुवात होती ती पोएटिक मुवमेंट आहे. म्हणजे सुरुवातीला आमच्या भावना आतून हे मदत करण्याचं, हे बऱ्याच जणांनी असा आरोप केला की ह्यांना आताच कसं सुचलं, असंही आहे. परंतु काय होतं की आधी आपण केलेलं जे काही असतं त्याविषयी गाजावाजा केलेला नसतो. म्हणजे मी 2012 मध्ये मराठवाड्यातल्या दुष्काळाला मदत केली होती, पण तेव्हा मला तो गाजावाजा करावा असा वाटला नव्हता की ते डाव्या हातालाही कळलं नाही पाहिजे, उजव्या हाताने आपण जे काही करतोय तर अशा पद्धतीचं ते काम होतं. किंवा पाटेकरांनी बिहारमधल्या पूरग्रस्तांसाठी, शेतकरी बांधवांसाठी 25 लाख रुपये दिले होते, पण कधी गाजावाजा केला नव्हता. त्यामुळे ते आत्ताच सुचलंय वगैरे म्हणण्यात काय, कारण गाजावाजा आम्ही आत्ता केला कारण ती एक मुवमेंट व्हावी अशी इच्छा, त्यासाठीचा तो गाजावाजा आहे, बाकी त्यातनं काही दुसरं नाहीये. दुसरी गोष्ट, आम्ही हे सुरुवातीलाच क्लिअर केलं की आम्हाला कुठल्याही राजकारणामध्ये जायचं नाही, पडायचं नाही. तिसरी गोष्ट, आम्ही कुणावरही टीका करणार नाही, कारण आपण सगळे माणूस म्हणूनच या मोहिमेकडे पाहतोय आणि माणूस म्हणूनच पाहायचा आहे. कुणी चुका केल्या, कशा केल्या, कुणी काय केलं, ह्या भानगडीत आपल्याला कोणामुळे ही परिस्थिती उद्भवली, कोण याला दोषी आहे, त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही. तुम्हाला जे दिसतंय ते चुकीचं आहे, ते गैर आहे, ते समाजासाठी वाईट आहे आणि त्यात काहीतरी चांगलं, मांगल्यपूर्ण व्हावं, पवित्र व्हावं, याच्याकरता तुम्ही एक एक दिवा लावत जाता. एवढी साधी मोमेंट. दुसरी गोष्ट, आम्हाला कुठलाही पुरस्कार घ्यायचा नाही यासाठी, हेही आम्ही स्पष्ट करून टाकलं. कारण काय, माणसांनी माणसांसाठी केलेलं माणुसकीचं काम, एवढं साधं स्वरूप या मोहिमेचं आहे. त्यामुळे आम्ही त्याचा फार गाजावाजा न करता, आणि काय होतंय, हळूहळू सकारात्मक माणसं येऊ लागलेली आहेत आणि ती येणं हीच या मुवमेंटची गरज आहे. दुसरी गोष्ट, आमच्याकडे हार तुरे कुणालाच नाहीत. आम्ही पहिल्या कार्यक्रमापासून एक नियम पाळला, कोणाला इथे हार मिळणार नाही, कोणाचे गळ्यात तुरे नाही आणि कोणी ह्यांनी इतकं मोठं असल्या काही भानगडी नाही. हे मला मनापासून वाटलं नाही, हे माझं कर्तव्य, म्हणून मी या मोहिमेमध्ये जॉईन. एवढ्या साध्या स्तरावर आंतरिक तळमळ, उर्मी हाच एक खरा स्रोत की ज्याच्यातनं ही कामं उभी राहतात. बरोबर. सुरुवातीला हे काम फक्त मला वाटतं की बीड पुरतं मर्यादित होतं, नंतर ते वाढत गेलं. बीड पुरतं पाण्याचं काम मर्यादित होतं. त्याचं कारण असं की आम्हाला केशवराव आघाव नावाचे एक गृहस्थ जॉईन झाले. त्यांना असं वाटलं की किती माणुसकीचं हे काम करतायत, आणि केशवराव हे एक मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, तर त्यांच्या मालकीचे पोकलेन आहेत. तर ते म्हणाले की माझंही गाव मला बदललं पाहिजे, म्हणून त्यांनी त्या पाण्याचं काम 5-7 किलोमीटरचं, आणि ते म्हणाले मला नाम फाउंडेशन अंतर्गत करता येईल. त्यांना माहित नव्हतं की हे मोठे 2 डाकूच बसलेले आहेत, म्हणजे एक नाना आणि दुसरे मी. तर म्हणजे आम्ही त्यांना म्हणलं की हे आता 5 किलोमीटर केलं तर मग जिल्हा तुमचा नाही का? ते म्हणले बरं. मग बीड जिल्ह्यात दिल्यानंतर हातच खाऊन टाकला. हो हो हो. मग ते बीड जिल्ह्यात झालं, आणि बीड जिल्ह्यामध्ये 109 किलोमीटरचं काम केशवरावांनी केलं, आणि त्यानंतर आम्ही त्यांना गाठलं पुन्हा. तर म्हणलं आता हे सगळीकडे टीका होईल ना की तुम्ही बीडचे आहेत म्हणून बीडचंच काम केलं, असं आपल्या नामला तर तसं होतं कामा नाही ना, कारण ही आपली सगळ्यांसाठीची मुवमेंट आहे. बरं म्हणले, मग मराठवाड्यात करू, तुम्ही सांगा तसं. म्हणलं मग सगळे जिल्हे घेतले पाहिजे. मग आता या क्षणी स्वरूप असं आहे की बीडमध्ये 109 किलोमीटर एक्सकेव्हेशनचं काम झालंय, जालन्यामध्ये 170 किलोमीटरचं झालंय, परभणीमध्ये 38 किलोमीटरचं, लातूरमध्ये 115 किलोमीटर, नांदेडमध्ये 110 किलोमीटर, औरंगाबादमध्ये 15 किलोमीटर, विदर्भामध्ये 3 ठिकाणी आपलं काम चालू आहे. एक नागपूरजवळ टाकळी कोहिला आहे, दुसरं वर्धामधलं आमल्याला आहे, आणि तिसरं यवतमाळमधलं आंबोण्याला आहे. तर हे 87 गावांमध्ये हे काम चालू आहे. काही पूर्ण झाले, काही चालू आहे. म्हणजे किमान 550 किलोमीटरचं एक्सकेव्हेशन असं आपण टार्गेट या 5 महिन्यांमधलं. जी कामं चालू आहे त्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी स्वतः दस्तूरखुद्द मकरंद अनासपुरे जाऊन आले. हो, आता हे शांतीवनलाच दुसऱ्यांदा येतोय ना मी. मला सांगा,
काय काय आत्ता तुम्हाला मराठवाड्यातल्या ग्रामीण भागाचं चित्र नेमकं काय दिसतंय? काय आहे की आपण ही सकारात्मकता वाढीस नेली नाही तर आपण एका फार यादवीच्या तोंडावर आहोत असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. कारण आता उपलब्धीच जर तुम्ही ठेवली नाही आणि उपलब्धीच नसेल तर माणसांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येणं हे फार स्वाभाविक आहे. सगळ्यांचीच प्रतिक्रिया आत्महत्या असणार नाही हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण तो मानसिकता आहे, स्वभाव आहे. मग काय होईल, काही लोक व्हायलंटली रिॲक्ट होतील. त्याला जबाबदार कोण असणार? मग आपण मूर्खासारखं तेच जबाबदार आहे असं म्हणण्यात काय हसेल आहे. मग आपण थोडंसं पुढे येऊन आता आम्ही असा विचार केला की या समाजाने आम्हाला उभं केलेलं आहे. संघर्षामधनं मी उभा राहिलेलो आहे, संघर्षामधनं पाटेकर उभे सुरुवातीचा संघर्षाचा काळ आम्ही घालून आज आम्ही एका अशा ठिकाणी उभे आहोत की जिथे आम्हाला उपलब्धी बऱ्यापैकी झालेली आहे. आयुष्य निवांत जाईल, चांगलं जाईल अशा पद्धतीनं झालेलं आहे. पण आता हे झालं आपल्यापुरतं. ज्या समाजाने आपल्याला मोठं केलेलं आहे त्याचं आपण काही देणं लागतो की नाही, आणि ही सुद्धा आपलीच माणसं आहेत की नाही. म्हणजे कुठला तरी एक आयलान इसिसच्या मायग्रेशनमध्ये, जेव्हा युरोपामध्ये मायग्रेशन सुरू झालं तेव्हा आयलान नावाच्या एका छोट्याशा मुलाचा मृतदेह आपण सगळ्यांनी सोशल मीडियावर पाहिला, समुद्रकिनारी पडलेला. त्यावेळी आपल्या डोळ्यात पाणी आलं. मग ही आपली माणसं नाहीत का? हा सगळ्यात महत्त्वाचा आणि जेन्युइन भाग आहे त्यातला. म्हणून आपण या मोहिमेची व्याप्ती जास्तीत जास्त वाढवता येईल कशी याकडे आपण लक्ष पुरवलेलं आहे. तो लोकसहभाग, लोकवाटा हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. आज आपलं 90 ठिकाणी काम चालू आहे मराठवाडा आणि विदर्भात मिळून. तो 90 ठिकाणच्या या कामामुळे कितीतरी लोक एकत्र येऊ लागलेत, ते पाहू लागलेत, अरे हे आपल्या जवळचं काम आहे. लोक स्वतःहून तिथं पार्ट घेऊ लागलेत, पार्टिसिपेट होऊ लागलेत. नाहीतर ह्या पार्टीचं काम म्हणलं की दुसऱ्या 4 पार्ट्या बाजूनी खडे मारायला मोकळ्या, असं होतं ना ते स्वरूप. म्हणून काम आपण सगळ्यांनी मिळून करायचं, आपल्या गावासाठी करायचं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जवळपास 90 ठिकाणी आणि 5 लाख लोकांना प्रत्यक्ष ज्याचा फायदा होणार आहे अशा प्रकारची कामं आत्ता सध्या मकरंद चालू आहेत. आपण मराठवाड्यातल्या एका अशा शुष्क विहिरीशी बसलेलो आहोत की ज्याच्या तळाशी सुद्धा पाणी आहे की नाही अशी शंका आहे. अशा अनेक शुष्क विहिरी मराठवाड्याच्या गावागावात पसरल्या आहेत. याची जेवढी चिंता आहे ना त्यापेक्षा जास्त चिंता आहे ती गावातल्या सांस्कृतिक वातावरणातल्या अशा पोकळी असणाऱ्या खोलीची, ज्याच्यामध्ये आज मराठवाड्यातली तरुणाई भरकटलेली वाटते. दुष्काळानं त्यांच्या विचारसरणीवर, त्यांच्या सांस्कृतिक जाणीवांवर एक खूल मोठा परिणाम केलाय. अर्थातच मला असं वाटतं की गावामधलं पूर्वी कसं होतं, गावचं स्वतःचं प्रशासन असायचं. 2 सिनियर असायचे ज्यांच्या सगळंच ऐकायचं गाव. ते म्हणाले हां हे नाही करायचं, नाही करायचं, अशा पद्धतीची ज्येष्ठ माणसं होती. ती परंपरा आता नष्ट झाली. आता काय झालंय, व्हेंगा बॉन्ड नेत्यांचं फार पेव फुटले गावोगावी, फ्लेक्सवाले नेते. आणि मग त्यामुळे काय झालंय की त्या तरुणाईला बरं आता सकारात्मक कामच नाही तर मग पुढं काय करायचं असतं, मग निवडणुकांची वाट पाहायची. एकीकडे निवडणुका संपल्यानंतर जे ज्येष्ठ नेते असतील, जे पार्टी लेव्हलचं पॉलिटिक्स करतात, ते नंतर गळ्यात गळे घालून हिंडत असतात. गावातली दुश्मनी तुटत नाही. 5 वर्ष मग ह्या दुश्मनाने त्याला काम नाही करू द्यायचं. मग त्याच्यामुळे गावागावांचे उकिरडे झाले. सकारात्मकता येणार कुठून? एकीकडे व्यसनाधीनतेवर आपण गंभीरपणे खूप बोलत असताना, भाष्य करत असताना ही वस्तुस्थिती आपण का लक्षात घेत नाही की गावामध्ये मेडिकल शॉप नाही मिळत, 5 दारूची दुकानं मिळतील. म्हणजे या दुष्काळामध्ये काय वाढलं असेल तर दारूचे अवैध गुत्ते गावागावात वाढले असा अनुभव आहे. नाही, पण वाढले किंवा ते ऑलरेडी होतेच ना, वाढायची काही गरज नाही, मुळात ते आहेच आहे. ते स्त्रोत तुम्हाला कुठेही उपलब्ध आहे. मी म्हणून म्हणलं ना, गावात तुम्हाला मेडिकल शॉप मिळेल की नाही सांगता येत नाही. पेशंट असला तर त्याला लांब 10-15 किलोमीटरवर घेऊन जायची वेळ असेल, पण दारू तिथंच आहे. पिणारा असेल त्याला शेजारी त्याची सोय सहज उपलब्ध आहे. आणि मग आपण म्हणायचं की तेच जबाबदार आहेत, तेच. मग त्या व्यसनाधीनतेला जबाबदार कोण आहेत?
आपण जास्त महसुलासाठीच्या ह्या गोष्टींचा जर ह्याच्याकडे बघत असू तर आपण हाही माणुसकीचा विचार करणं गरजेचं आहे ना. या दुष्काळावर हे सगळं नाम फाउंडेशन तर्फे काम करताना कुठेतरी गावागावात असणारी जातीयतेमधली तेढ, गावगन्ना पुढारी राजकारणी याचा काही त्रास झाला? नाही, कारण ही मुळात सकारात्मक मुवमेंट आहे. उलट चित्र असं आहे की ह्या पाण्याच्या कामामुळे बऱ्याच गावांमध्ये मतभेद मिटलेले आहेत, लोक एकत्र येऊ लागलेत. ही फार चांगली आणि सकारात्मक गोष्ट आहे आणि म्हणून मी म्हणलं की ती त्यासाठी गरजेची आहे. काय होतं की नाम फाउंडेशन हे सर्वांचंच आहे, ते कुणा एका खाजगी प्रॉपर्टी नाही. त्यामुळे आणि नामला काही करायचं नाही आहे, त्यातनं करायचं आहे काय तर सकारात्मक काम. हे सगळं तुमचं आमचं काम आहे. म्हणून गावागावातले मतभेद मिटू लागले. मग लोक एकत्र येऊन हे आपल्या गावासाठी महत्त्वाचं काम आहे आणि म्हणून आपण त्रयस्थपणे त्या सगळ्या गोष्टींकडे बघतोय. लोकसहभाग, लोकवाटा हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. आज आपलं 90 ठिकाणी काम चालू आहे मराठवाडा आणि विदर्भात मिळून. तर 90 ठिकाणच्या या कामामुळे कितीतरी लोक एकत्र येऊ लागलेत, ते पाहू लागलेत, अरे हे आपल्या जवळचं काम आहे. लोक स्वतःहून तिथं पार्ट घेऊ लागलेत, पार्टिसिपेट होऊ लागलेत. नाहीतर ह्या पार्टीचं काम म्हणलं की दुसऱ्या 4 पार्ट्या बाजूनी खडे मारायला मोकळ्या, असं होतं ना ते स्वरूप. म्हणून काम आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे, आपल्या गावासाठी करायचं. नाही तर हे फार भयंकर होत जाणार आहे. कारण आपल्याला त्या एका भयंकर अवघड परिस्थितीच्या तोंडावर आपण सध्या आहोत. हे जर आपण सुधारलं नाही तर फार अवघड होईल. तरुणाईला योग्य दिशा मिळू शकते ना, नाही का नाही मिळू शकत? आता तुमचंच चॅनेल जर घेतलं तर तुम्ही संशोधन आधारित मुलांकडनं किती संशोधनं करून घेतली, किती यंग सायंटिस्ट तुम्हाला मिळाले, ते 100च्या वर आहेत की नाही? म्हणजे ती नाहीच आहेत असं म्हणण्यात काही हशील नाही, ते पण आहेत. पण आपण त्यांना सांगणं की बाबांनो की हीच जास्त सकारात्मक कामाची दिशा आहे आणि ह्यातनंच तुमचं भलं होईल. चुकीचे आदर्श जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवले तर उद्या चुकीचंच घडणार आहे. मग तुम्हाला मारायला वेगळी माणसं आणायलाच लागणार नाहीये. सगळ्यात गाव स्तरावरचं सगळ्यात वाईट काय किंवा आपल्याला संपवणारं काय असेल, 2च गोष्टी माझ्या वैयक्तिक मतानुसार, एक जातीयवाद आणि दुसरा भ्रष्टाचार. या 2 गोष्टी तुम्हाला संपवतील. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं कुणाचं पॉवर ही वापरायचं. जी सगळी सकारात्मकतेची कामं चालू आहेत, ती सकारात्मकतेची कामं नेमकी कोणत्या गावाचं काय वैशिष्ट्य सांगाल? कुठे कुठे चालू आहेत आणि त्याचं रिझल्ट काय येणार आहे? बऱ्याच ठिकाणी चालू आहे आपलं. म्हणजे तुम्हाला 90 ठिकाणची नावं मी सांगत बसलो. नित्रूड सारखं गाव असतं इथून जवळचं, सगळे एकत्र येऊन काम करू लागले. बऱ्याच ठिकाणी दिंद्रूड सारखं गाव आहे, बरेच लोक एकत्र येईल. जालन्यामधली बरीच गावं आहेत, जालन्यामध्ये 22 गावं आहेत, बीडमध्ये 23 गावं आहेत. तर ती सगळी एकत्र हळूहळू येऊन नाही हे चांगलं काम आहे. त्यामुळे हे आपलं काम आहे. म्हणून आम्ही हे सुरुवातीलाच म्हणलं की हे ज्याला काम करावं असं वाटतंय मनापासून आणि जो स्वच्छ आहे त्याच्यासाठीच आहे हे नाम. ही काही वेगळी गोष्ट नाहीये. तुमचं काय चाललंय असं नाही, आपलं काय चाललंय हा विषय इथे. त्यामुळे मिळून आपण सगळे हे खूप चांगलं आहे. हो, त्याच्यामुळे कसं आहे की ह्यानंतरचं आपण जे प्लांटेशनचं टार्गेट ठेवलं, मी बोलताना एकदा जाहीर असं म्हणलं की 1 कोटी झाडं नामच्या वतीने लावण्याचा मानस आहे. त्यावर मला पाटेकर नंतर म्हणाले, अरे मग तू असं कसं स्टेटमेंट करतोस, 1 कोटी झाडं म्हणजे काय खायची गोष्ट आहे का? तर मी त्यांना म्हणलं, हे पहा की हे आपल्या व्हॉलेंटियर लेव्हलवर सर्वांनी मिळून जर केलं तर 1 कोटी झाडं लागू शकतात. कारण ज्या बेहिशोबी पद्धतीनं आपण जंगलं तोडलेली आहेत ते आपल्याला कुठं नेणार आहेत? आपल्या पुढच्या पिढ्यांना. म्हणजे पुढच्या पिढ्यांनी आपल्याला किमान हार घालावे एवढं तरी काम आपण करून गेलं पाहिजे ना. उद्या हे सगळं बंद होऊन आपल्या फोटोवर दगडच मारतील लेकरं आपले, दुसरं काय करणार आहेत? कारण आपण आता ह्या विहिरीला पाणी एवढूच आहे, ते टाकलेलं आहे वरनं, ते खालचं नाहीये. ही स्त्रोत आपण घालवत चाललोय ना, बेहिशोबी पद्धतीनं वागत चाललोय. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आता आम्ही जेव्हा पाण्याचं साठी एवढं 550 किलोमीटरचं काम केलंय, तिथेच आमचं तिथल्या लोकांनाच आवाहन आहे की बाबांनो हे झाकून ठेवा, याच्यावर सावली ठेवा, नाहीतर हे पाणी पुढच्या उन्हाळ्यात फुसकन ओढून घेईल तो वरचा बाष्पीकरणाने. हा, तर त्यामुळे तुम्ही त्याला सावली करणं गरजेचं आहे. हे पक्षी येणं गरजेचं आहे. नाहीतर हा चिवचिवाट आणि ही किलबिल आपल्या लाईफमधनं गेली की राहतं काय? फक्त वाळवंट. आजच मराठवाड्यात फक्त 1% जंगल उरलेलं आहे, फॉरेस्टेशन फक्त 1% आहे. ही परिस्थिती नक्की बदलता येऊ शकते. अर्थातच. किती साधी गोष्ट आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये 1ली ते 10वी मुलगा शाळेमध्ये येतो,
जर त्याला तुम्ही पहिल्या इयत्तेपासून झाड लावायला शिकवलं तर 10 वर्ष तो ते झाड सांभाळणार आहे आणि फळझाडं लावा. त्याच्या उत्पन्नातनं गरिबांच्या मुलांना वह्या पुस्तकं घेता येणार नाहीत का? आणि त्या मुलाला आयुष्यात पुढे तो झाड लावेल की नाही हा मुद्दा गौण आहे, पण तो कुणाला तोडू देणार नाही हे जास्त महत्वाचं ठरणार आहे. कारण तो कुणालाही झाड तोडू नको असंच म्हणणार आहे. कारण झाड लावायचा संस्कार त्याच्यावर अत्यंत लहानपणी झालेला आहे. हो, कारण तो बोललाय 10 वर्ष त्या झाडाशी. वा, ते झाड मोठं होताना त्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे ती आत्मीयता करून देणं. अहो पहा, साधं घरामध्ये लहान मुलं कुत्रे मागवतात, कुत्र्यांना आणि कुत्रं मेलं की किती दुःख वाटा त्या घरामध्ये असतो. ती मुलं तर जेवत नाहीत. एवढी ती संवेदनशील जर मनं असतील आणि त्यांना तुम्ही योग्य वेळी जर सकारात्मकता शिकवली तर ते महत्त्वाचं. या वर्षी उन्हाळ्यामध्ये भारतातल्या सगळ्याच शहरांचं तापमान 45 डिग्रीच्या पुढे आहे. त्याला जबाबदार कोण आहे? जबाबदारी कुणीच घेणार नाहीये. मी जबाबदारी असं स्वतःहून कोण म्हणणार आहे? हां, चांगलं काम झालं ते माझ्यामुळं झालं असं म्हणायला 100 जण येतील. पण इथे तुम्हाला सकारात्मक होणं आणि ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं ही अपरिहार्यताच आहे. नाही तर आपण फार मोठ्या, मला असं वाटतं, नैसर्गिक आपत्तीच्या तोंडावर उभे असू. आपल्याला कल्पना नाही आज, पण निसर्ग आहे तो शेवटी. तो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने रिॲक्ट होणार आहे. धार्मिक लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की एक आपण सप्ताह करतो तर तिथे जो खर्च आहे तो आपल्याला चांगल्या कामात विनियोग करता येईल का? आपण सगळे मिळून ह्या पद्धतीनं सप्ताह साजरा करू. नुसतंच ते बोलणं लोकांनी तिथं ऐकणं, त्याच्यापेक्षा आपण सकारात्मक काम करू. नाले रुंदीकरण आणि खोलीकरणाचं हे जे काम सुरू आहे, आता आपण अशाच एका नाल्यात आहोत की जो सुकलेला आहे पूर्णपणे. या कामाची शास्त्रीयता तुम्ही कशी जोपासता? म्हणजे कसं आहे की एक तर केशवराव स्वतः इंजिनियर आहेत, त्यामुळे जे काही शास्त्रीय नियमानुसार आहे तशाच पद्धतीनं काम चाललेलं आहे. साधारण खुर्चीचा कसा आपला शेप असतो, हे होऊन मग हे आणि मग हे, म्हणजे मग पुन्हा ती माती परत यायचं काही प्रयोजन नाही. या पद्धतीचं आपण, आणि हे तर अजून पूर्णत्वास नाही आलं, हे आणखी खोल जाईल. अच्छा, हा, म्हणजे आपण साधारण 7 फूट 8 फूट असं ते भांड मोठं करणं जे आहे ते ह्या पद्धतीचं आपलं काम आहे. आणि ते शास्त्रीय दृष्ट्या प्रशासनानं बीड जिल्ह्यामध्ये तपासलेलं आहे, त्याचं योग्य आहे. मराठवाड्याच्या काही भागात फिरल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की 2 गोष्टी मकरंद जोरदार सुरू आहेत. म्हणजे धार्मिक सोहळे जोरदार सुरू आहेत. 10,000 15,000 हजार लोक त्याला जमा होतात आणि दिवसभर भजन कीर्तन करत बसतात. आणि लग्न सोहळे दुष्काळग्रस्त भागांमध्ये गरीब शेतकऱ्यांच्या मुलामुलींची लग्न मला खोळंबलेली दिसत आहेत. परंतु मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये मी पाहतोय लग्न सराई जोरदार सुरू आहे. हो, कारण इथे काय झालंय की उपलब्धी असणारा वर्ग आणि नसणारा वर्ग, यासाठी आपण काय केलं की मुळात 33 सामूहिक विवाह आपण टोटल केले. बीडमध्ये 23 केले, उस्मानाबादमध्ये 10 केले. आपले जे विविध हेड्स आहेत त्यामध्ये हे पण आपण एक काम करून ठेवलं. आणि दुसरं आपण म्हणजे वैयक्तिकरित्या मला काय वाटतं, हुंडा घेणारा जो नवरा आहे तो मला षंढ वाटतो. कारण त्याचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नाही. जे काय ते ताटात पडलं. मुळात काय आहे, ही लग्न म्हणजे तुम्ही नात्याने जोडले जाणार ना. तुम्ही लक्ष्मी म्हणून त्या बायकोला घरी आणणार, उद्या ती तुमच्या अपत्यांना जन्म देणार. ती मुलं वाढल्यानंतर आई म्हणलं की डोळ्यात त्यांच्याही पाणी येणार. मग ही आई पैसे देऊन या घरात आली होती, हे कसं? ती त्यांना वाढवत नाही का? ती त्यांना सुसंस्कृत करत नाही का? म्हणून मुळात हा हुंडा हा प्रकार बंद होणं गरजेचं आहे. या धार्मिक सोहळ्यांवर आणि या लग्न सोहळ्यातल्या होणाऱ्या खर्चांवर काहीच परिणाम होत नाहीये? नाही, कसं व्हायला पाहिजे, धार्मिक सोहळे जे आहेत आता त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी सकारात्मकता जोपासता येऊ शकते. मुळात त्यांनीच आधी त्याचा सगळी झाडाझडती घेणं गरजेचं आहे की या सोहळ्यातनं काय निष्पन्न करतोय आपण. उद्या ही माणसं सकारात्मक झाली तर त्यांच्याकडे किती फॉलोअर आहेत? 15,000 20,000 लोक येतात. तुम्ही त्या सगळ्यांना तुम्ही त्या देवस्थानच्या वतीनं त्या देवाच्या वतीनं का झाडं लावायला सांगत नाहीत? देवळं जर तुम्ही मराठवाड्यातले पाहिले, कुठं त्यांना फुल झाड आहेत जवळपास? काल आपण मोठ्या देवीला गेलो होतो, तिथे आसपास आपण त्यांना काल काय म्हणलं की तुम्ही इथे 5-10 हजार फुलांचीच झाडं लावा ना. त्या देवीच्या गळ्यात आपण हार घालतोय तो तर निदान सुवासिक असू द्या, तो तर सुगंधित असू द्या, तिथलं वातावरण तर सुगंधित असू द्या. वाळलेले फुलं हे ते हार बघून कसं वाटतं? ती प्रॉस्पेरिटी मध्ये देव कशाला देईल तुम्हाला? तुम्ही ती समृद्ध, आता तो निसर्ग आहे ना, तो तुम्ही सांभाळला पाहिजे. आता आपण हे लावणार तर ह्याच्या बाजूनी झाडं लावायची, या सगळ्या याच्या वरच्या बाजूनी. ह्याला सावली झाली पाहिजे ना उद्या.
म्हणजे मग ह्याचं बाष्पीभ आज आपण उन्हात चालतोय, रखरखतं ऊन आहे, मे महिन्यातलं भर दुपारचं ऊन आहे, पण इथे आपण जर सावली असती तर आपण सावलीत गप्पा मारत गेलो असतो. आज आपल्याला सगळं अंग आपलं गरम झळ्यांनी झालंच आहे ना गरम. कामाला काम जोडून आणि त्या त्या गोष्टींनी समजून धार्मिक लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की एक आपण सप्ताह करतो तर तिथे जो खर्च आहे तो आपल्याला चांगल्या कामात विनियोग करता येईल का, आपण सगळे मिळून ह्या पद्धतीनं सप्ताह साजरा करू. नुसतंच ते बोलणं आणि लोकांनी तिथं ऐकणं, त्याच्यापेक्षा आपण सकारात्मक काम करू. म्हणजे नामसप्ताह करण्यापेक्षा यावर्षी दुष्काळाच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की नामसप्ताहाच्या ऐवजी हा आपण कामसप्ताह करावा. करेक्ट. कामसप्ताह करावा असं नाम सांगतंय. होय होय होय. हो हो हो. आणि तुम्ही कितीतरी कामं करू शकता. खूप जण एकत्र आले ना तर ते काही फार अवघड नसतं ना. एवढी माणसं, एवढं लोकसंख्या जर तुमच्या बरोबर असेल, एवढी मॅनपॉवर असेल तर कितीतरी काम सहजतेने होऊ शकतं. आता हे उन्हातान्हात राबताच आहेत ना, आपण बघतोय ना किती ह्याची थेट 3 टप्प्यापर्यंत आपण काम बघतोय ना ह्याचं. हे काही एवढंच काम थोडीच आहे. हा एक झाला, तो झाला, तो झाला, तो झाला, रांगेत आहे ना. आणि तिथे लोक राबतायत ना, करतायत की काम. मकरंद, मराठवाड्याच्या दुष्काळातला आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे माणसांना हाताला रोजगार नाही, शेतीला उत्पन्न नाही, शेती किफायतशीर नाही, म्हणून माणसं स्थलांतरित होत आहेत. आपण ज्या घरासमोर उभे आहोत बघा, हा नक्की अल्पभूधारक कोरडवाहू शेतीचा शेतकरी आहे किंवा शेतमजूर आहे. अशी जी टाळी आहेत ना ती मराठवाड्यातल्या गावागावातल्या वाड्यावाड्यांच्या वस्तीवर आपल्याला दिसत आहेत. शेती किफायतशीर नाही आणि दुसरं गावामध्ये रोजगार नाही, हे दोन्ही एकाच वेळी घडत आहेत. त्यामुळे माणसं गावात स्थलांतरित होत आहेत. माणसं जर गावात थांबायची असतील तर त्यांना हाताला काम मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही नद्यांचं खोलीकरण करताय, रुंदीकरण करताय, हे सगळं ठीक आहे, परंतु त्या पलीकडे जाऊन माणसांनी गावात राहिलं पाहिजे, गावात त्यांच्या हाताला जोडधंद्याचं काम मिळालं पाहिजे. याकरता काय करता येईल ते सांगतो. आधी ही किफायतशीर का नाही शेती, कोरडवाहू शेती पर्टिक्युलरली, त्याचं कारण असं की गेल्या दशकभरामध्ये निसर्गाचं खूप वेगवेगळ्या पद्धतीनं चक्र फिरणं चालू आहे. त्यामुळे कमी पाऊस आहे, अवकाळी पाऊस आहे, गारपीट आहे, ह्या सगळ्या ह्याच्यामुळे पिकावर तर परिणाम होतोच, हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट आपण जर बघितलं तर वेतन आयोग लागू झाला तेव्हापासून स्टॅटिस्टिकली सांगायचं झालं तर आज बऱ्याच जणांच्या पगारामध्ये फार 150-200 पटीने वाढ आहे. पण शेतीमालाचा भाव किती 7 आणि 8 पट वाढलेला आहे आणि उत्पादन खर्च अवाढव्य वाढलेला आहे. त्याच्यामुळे ती कोरडवाहू शेती किफायतशीर नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हा जोडधंदा देण्याचं काय, बायका ह्या फार मेहनत करणाऱ्या असतात. तुम्ही जर कुठेही शेतामधलं दृश्य पाहिलं तर तुम्हाला बायका राबताना जास्त दिसतील. महाराष्ट्रभरात तुम्ही कुठेही हिंडा. तर महिलांसाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभं करता येईल का, त्यांचं सक्षमीकरण करता येईल का. काय होतं, आत्महत्या करून पुरुष स्वतःपुरता प्रश्न संपवतो पण बाकीच्या उरलेल्यांसाठी फार मोठा प्रश्न तयार करून जातो. म्हणून हा पळपुटेपणा आधी टाळला पाहिजे आत्महत्येचा. दुसरी गोष्ट, या महिलांसाठी आता आपल्या वतीनं काय करता येईल तर एक छोटंसं तुम्हाला उदाहरण दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे आपलं साधारण 9-10 क्लस्टरमध्ये आपण हे काम करतोय. तात्पुरतं इथे बघा, या हे पहा. आता बरीचशी स्विंग मशीन दिसत आहेत. हो, या शिलाई मशीन आपण नामच्या वतीनं दिल्या, प्लस त्यांना ट्रेन करून. आता नामचा तुम्हाला त्या मशीनवर लोगो पण दिसेल जर तुम्ही बारकाईनं बघितलं. आता ह्या शिलाई मशीन नुसत्याच दिलेल्या नाहीयेत, तर ह्यामध्ये आपण त्यांना प्रशिक्षण आणि प्लस आता मार्केट लिंक लावून देणं हा एक महत्त्वाचा भाग करणार आहेत. आता हे सगळ्यात छोटं क्लस्टर मी तुम्हाला दाखवलंय. अशी आपण मराठवाड्यात अजून 5 क्लस्टर आहेत टोटल आणि विदर्भामध्ये 4 क्लस्टर आहेत. 9 क्लस्टरमध्ये सध्या आपलं काम चालू आहे. त्याची अशा प्रकारचे शाळेचे ड्रेस आहेत. आपण एक फ्रॉक दिसतोय चांगला. हॉस्पिटल्सना आपण मोठ्या विनंत्या करू की त्यांना जे वर्षभरासाठी कापड लागतं, गाऊन लागतात, काही आणखी लागतं, मास्क लागतात, तर ते अशा क्लस्टरमधनं त्यांनी मग त्याच्यासाठी ज्या या महिलांना प्रशिक्षण लागेल त्या प्रशिक्षणाचं तुम्ही काय केलं? प्रशिक्षण दिलंय ना आपण, म्हणजे महिनाभराचं प्रशिक्षण. एक टीम आपली प्रशिक्षण, हा प्रशिक्षणच कार्यक्रम चालू आहे सध्या. 1 महिना आपण अखंड प्रशिक्षित करणार म्हणजे त्यांचा हात सरावेल विविध गोष्टी. आता त्या प्रशिक्षणामधनच हे तयार झालेलं आहे, हे प्रशिक्षणातलं आहे.
आता फिनिशिंग येईल त्यानंतर आणखी आपल्याला वेगळा रिझल्ट दिसेल. त्यामुळे थोडंसं संयमाने आणि पेशन्सनी करायचंच हे काम आहे. तर हळूहळू आपण ती व्याप्ती वाढवत नेतो आहोत. जिथे जिथे जमेल, जिथे जिथे आपल्याला स्वयंसेवक मिळतील, जिथे आपण एकीकडे शेळ्या मेंढ्या पण देताय, शेळ्या तसंच देतोय. आपण शिवण यंत्र देतायत, प्रशिक्षण देतायत, जेणेकरून महिला सक्षमीकरणाचाही एक प्रयोग आता इथे चालू आहे. अर्थातच 1150 शिलाई मशीन आतापर्यंत दिल्यात आपण. 1150. हो. क्या बात आहे. आणि त्यांना नुसतं शिलाई मशीन नाही तर त्यांना महिनाभराचं प्रशिक्षण प्लस मार्केट लिंक असा तो आपला. आणि ह्याचा रिझल्ट आपल्याला साधारण अजून पावसाळ्यानंतर जास्त दिसायला लागेल. ते मग जास्त आपल्याला चांगल्या पद्धतीनं सकारात्मक मांडता येईल. आता जागेची उपलब्धी नाही, लाईट नाही, तरी सुद्धा हे जगण्यासाठीचं बळ जे असतं ते जगण्यासाठीचं बळ. आणि आपल्याकडे बायकाच जास्त मेहनती आहेत असं आपल्याला दिसलेलं आहे. त्यामुळे त्यांचं दिसत आहेत की कष्ट आपल्याला. आणि कसं होतं, लहान लहान मुलं असतात, त्यांच्या शिक्षणाचं असतं, त्यांच्या जगण्याचं असतं, हे सगळे प्रश्न असतात. त्यामुळे त्यातनं मार्ग काढणं हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये या मोहिमेत सामील होण्याचं माझं कारण काय, तर मला स्वतःला सुधारायचं आहे. मी स्वतःमध्ये बदल घडवू शकतो का, मी सकारात्मक होऊ शकतो का. माझ्यामध्ये 1760 वैगुण्य आहेत, मी पण साधाच माणूस आहे. म्हणून या सगळ्या मोहिमेतनं पाटेकर म्हणतात तसं आम्हाला देवत्व नको आहे. कारण आमचे पाय मातीचेच आहेत, आम्ही काही फार वेगळे नाही आहेत. मकरंद, या 8-9 महिन्याच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुम्ही फिरलात. जवळपास 90 ठिकाणी 4.5 लाख लोकांना प्रत्यक्ष फायदा होईल असं काम उभं राहिलं. या सगळ्या प्रवासादरम्यान, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी दरम्यान महाराष्ट्रातल्या काय समस्या आढळल्या तुम्हाला, ग्रामीण महाराष्ट्रातल्या विषयी? ग्रामीण महाराष्ट्रातलं मला महत्त्वाचं वाटणारं म्हणजे एकतर कोरडवाहू शेतकऱ्यांच्या फार जीव घेण्या समस्या आहेत. एक म्हणजे सावकारी पाश आहेत, निसर्गाचं म्हणजे आसमानी सुलतानी असं सगळंच संकट एकत्रित आहे. याशिवाय ही हुंड्यांसारख्या अत्यंत रोगासारख्या पसरलेल्या रूढी, या सगळ्या ह्याच्यातनं आणि दिशाहीन भटकणारी नवीन पिढी. कारण त्यांना दिशा देणं ही फार अपरिहार्यता आहे, गरजेची गोष्ट आहे. आता ह्या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप प्रेक्षकांपर्यंत मला पोहोचता येईल. तर बरेच मला शहरामध्ये अशी माणसं भेटतात की मी शेतकरी कुटुंबातला आहे, मी शेतकरी कुटुंबातला आहे, पण ते सेटल झालेले आहेत. तर त्यांनी जबाबदारीचं भान ठेवून, जबाबदारी न विसरता, आता मी त्या बुडत्या पाण्यातनं बाहेर आलो आणि काठावरनं उभं राहून बुडणारी माणसं पाहतोय असं न करताना आपण त्यांच्यासाठी काय करता येईल ही महत्त्वाची गोष्ट मला वाटते. त्यांनी ह्या गावाखेड्यांकडे जर पाठ फिरवली तर उद्या हे असंच दुर्धर चित्र दिसत राहणार आहे आणि ते त्रास देत राहणार. म्हणजे माणसांसाठी नाही तर माणसांबरोबर काम करायचंय. अर्थातच अशा पद्धतीनंच काम करणं गरजेचं ठरेल. दुसरं, ह्या सगळ्या मोहिमेने आम्हाला काय दिलं तर आम्हाला हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की आज 90 ठिकाणी काम सुरू झालं, आणखीन काही ठिकाणी सुरू राहणार आहे आणि हे काही थांबणार नाही आहे. ही ते चळवळ वाढत जाणार आहे, ते आता स्पष्टच दिसतंय. या 250 दिवसांनी मकरंद अनासपुरे या मराठवाड्यातनं अत्यंत संघर्ष करत छोट्या गावातून मुंबईसारख्या शहरात चकमकत्या दुनियेत यशस्वी झालेल्या एका आर्टिस्टला नेमकं काय दिलं? मला मुळात काय होतं की ही मोहीम, या मोहिमेत सामील होण्याचं माझं कारण काय, तर मला स्वतःला सुधारायचं आहे. मी स्वतःमध्ये बदल घडवू शकतो का, मी सकारात्मक होऊ शकतो का. माझ्यामध्ये 1760 वैगुण्य आहेत, मी पण साधाच माणूस आहे. म्हणून ह्या सगळ्या मोहिमेतनं पाटेकर म्हणतात तसं आम्हाला देवत्व नको आहे. कारण आमचे पाय मातीचेच आहेत, आम्ही काही फार वेगळे नाही आहेत किंवा आम्ही फार सद्गुणांचे पुतळे अशातले काही भाग नाहीच आहे. परंतु ह्यातनं काय आम्हाला स्वतःमध्ये आपल्याला सकारात्मक बदल करता येतो का, हा पहिला मुद्दा. पाटेकरांचं मला जास्त या ठिकाणी श्रेय त्यांचं आहे या सगळ्या मोहिमेचं. कारण ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिले नसते. तुम्हाला मी सांगतो निरगुडकर साहेब, विदर्भापासून म्हणजे नागपूरपासून ते अखंड सगळा विदर्भ, सगळा खानदेश, सगळा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या माणसांनी बाय रोड ट्रॅव्हल केला. सोलापूरची तर गोष्ट अशी की पाटेकरांचं एक मांडीचं ऑपरेशन झालं, 22 टाके मांडीला.
आणि बाय रोड पुण्याहून सोलापूरला आले. आणि दुसऱ्या दिवशी मला सांगतायत, मला ते काल मी ऑपरेशन मी म्हटलं अहो तुम्ही आलात कसे? मग मी कंडक्ट केला असता ना कार्यक्रम, तुम्ही यायची गरज नव्हती. ते म्हणाले असं नाही, आपण कमिटेड आहेत की नाही कार्यक्रमाला. मग म्हणलं मग गाडी तरी बरी आणायची. ते म्हणले आपली मोहीम कुठली आहे? मग आपल्याला लक्झरीज करायची तर ह्या मोहिमेचा उपयोग काय? म्हणून एवढ्या संघर्षातनं आपल्याला करायचं. आणि 22 टाके काल परवा ऑपरेशन झाले ना, आज माणूस तिथे येऊन बाय रोड ते सगळं हिंडतोय, पाहतोय, करतोय. त्यामुळे नानांचं क्रेडिट एकतर ते आमच्या सगळ्यांच्या बरोबर ज्या पहाडासारखे उभे आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्व तसंच आहे. खूप सामाजिक कार्य मोठं आहे त्यांचं, सगळ्याच गोष्टी आहेत. लष्करामध्ये काम केलेला माणूस आहे, आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे. खूप मोठं कार्य त्यांचं आहे. त्यामुळे आम्हाला एक मोठा आधारवड आहे आणि नानांमुळे ही मोहीम एवढी सकारात्मक झाली, हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, आमच्या दुःखाची परिभाषा बदलली. पाटेकर म्हणतात आता नटसम्राट केलं तर फार वेगळं दुःख असेल, कारण आम्ही खूप जवळून दुःख बघितलं आणि ते फार डोंगरा एवढं आहे. आता हे जे लोक आहेत बेभानपणे जगणारे, भ्रष्टाचाराच्या सगळ्या चिखलामध्ये रुतलेले, त्यांना हेही कळायला पाहिजे की ह्यातनं आपण फार सहजतेनं सुटू असं त्यांना वाटतं. हा त्यांचा गैरसमज आहे. ते काही अमरत्वाचे पट्टे घेऊन आलेले नाहीये. उद्या अब्जावधी रुपये तुम्ही जर करप्शनच्या मार्गाने मिळवले आणि तुमच्या पुढच्या पिढ्या व्यसनाधीन झाल्या आणि त्यांनी पैसे उधळले तर तुम्ही काय कमावलं? त्याच्याऐवजी तुम्ही ह्या माणुसकीच्या वाती पेटू शकला असतात, करू शकला असतात, करू शकता रादर. तर त्यामुळे त्या सगळ्यांनी जर असा विचार केला की नाही बा हे मी माझ्या खिशातले दे. आता आपण गावाखेड्यांमध्ये बघतो ना, केवढ्या पॉश गाड्या आहेत, ऑडी गाड्या आहेत. रस्ते कसे बघितलेत, खदड खदड खदड, पण ऑडी गाड्या आहेत. मग तुम्हाला हे दिसत नाही का? ही माणसं दिसत नाहीत, ही आपलीच माणसं आहेत असं वाटत नाही का? उद्या जर निसर्गाने ह्या सगळ्या गोष्टीवर रिॲक्शन दिली तर त्यातनं तुम्ही कसे वाचणार आहात? तुम्हीही वाचणार नाहीत, तुमच्या पिढ्या सुद्धा वाचणार नाहीत. आणि याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे ह्याचा आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी आम्ही एक सकारात्मक मोहीम सुरू केली आम्हाला बदलण्यासाठी, आमची माणसं होण्यासाठी. एवढ्या आपण सगळ्या चकचकाटात हरवलोय आणि डोळ्यासमोर असा दिपवणारा प्रकाश आहे. तर हे खरं वास्तव आहे ना. अंधियारों के सामने तू रख दे अपने सारे चिराग ताकि मैं नहीं तो और कोई बाकी रहे. हा, आणि दुसरं काय आहे की पूर्वीच्या काळात माझ्या लहानपणी मला आठवतं, मराठवाड्यामधली जमीन आमची अशी आहे की जोंधळ टाकलं तर पीक घेऊन जावी एवढी कसदार जमीन. पण रासायनिक खतं वापरून, कीटकनाशकं वापरून आता त्याची कस आपण घालवत चाललो. पाण्याचं प्रमाण कमी होत चाललं, पाणी खाली जात राहिलं. पूर्वी आमच्याकडे गावरान गाजरं मिळायचे, गावरान वांगे, गावरान मुळा. गावरान गाजर खाल्ले तर तुम्ही हायब्रिड गाजराला तोंड कधी लावणार नाहीत असं ते गाजर संक्रांतीच्या काळात मला आठवतं. तर हे सगळं पुन्हा आपल्याला त्या ह्याच्याकडे वळता येईल का? बालपण पुन्हा आणायचं. हा, आणि आपण शेवटी मी कोण आहे? मी एक छोटासा खारीचा वाटा माझा उचलणार. आता ही रिले स्पर्धा आहे. पाटेकर म्हणतात तसं आमच्या हातात सध्या तो बॅटन आहे. आम्ही पळत सुटलोय. जिथपर्यंत आम्ही दमणार नाही तिथपर्यंत आम्ही पळू आणि उद्या त्या टप्प्यावर कुणाच्या तरी हातात तो आमचा झेंडा देऊन ते पुढे पळतील. पण ही मोहीम चालू राहावी, ही कुठल्याही वाऱ्या वावधानाने विझू नये एवढी एक मनापासून देवाकडे असला असतो तर त्याच्याकडे ती प्रार्थना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.